ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया आज दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे। मी त्यांच्या घरी आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी पाहतोय। हेच ते घोटाळ्याचे सगळे पेपर आहेत जे घेऊन आता अंजलीताई दिल्लीला रवाना होत आहेत आणि आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, हे सगळे पुरावे आहेत मुंडवा जमीन घोटाळ्याचे आणि मोठा घोटाळा आहे, तुम्ही वारंवार बोलत आलाय। तुम्ही अल्टिमेटम सुद्धा दिला होता फडणवीसांना, तो सुद्धा संपलेला आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की अजित पवार यांचा राजीनामा घेण्यात यावा, पण तसं काही झालं नाहीये। अजित पवार म्हणतात की यावर मी काय बोलू। अजित पवार नक्कीच म्हणाले असतील मी काय बोलू, आणि मी पण तीच अपेक्षा ठेवते की त्यांनी याच्यावर काहीच बोलू नये, कारण हे आता सगळं बोलण्याच्या पलीकडे गेलेलं आहे। ह्याच्यात ओपन अँड शट केस आहे ही, की मुंडवा जमीन घोटाळा हा काही एक सेल डीडचा नव्हता। LOI खोटा, सेल डीड खोटं, LOI आणण्याची प्रक्रिया खोटी, आणि त्याच्यानंतर केलेला ताब्याचा हे जो व्यवहार झाला तो देखील खोटा होता। कलेक्टर याच्यात सहभागी होते। आता मी थेट आरोप करते, कलेक्टर याच्यात सहभागी होते। पालकमंत्र्यांना त्यांनी कल्पना दिली नसेल असं शक्यच नाही। म्हणूनच मी म्हणते की हा प्रचंड मोठा घोटाळा पारच्या कंपनीने जरी केला असेल तरी त्यांना अजित पवारांची साथ होती, आणि आत्ताच्या घटकेला त्यांनी या प्रकरणात मुळे त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। आणि ह्या सगळे डिटेल्स, त्यांच्या फ्रंट्सचे डिटेल्स, त्यांच्या 69 कंपनीजचे डिटेल सगळे मी जाऊन दाखवणार। आता जर मला वेळ दिली अमित शहानी तर दाखवणार, नाही दिली तिथे बसून राहणार, तरी नाही दिली तर तिथे पेपर्स ठेवून येणार। आणि जो सो कॉल्ड ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारा जो पक्ष आहे त्यांनी आता प्रूव्ह करण्याची पाळी आली आहे। नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकेल की हे फक्त त्यांचे जे आहेत ते निवडणुकीपुरतेचे जे डायलॉग्स आहेत, जसं फडणवीस आणि बावनकुळे दोघंही म्हणाले निवडणुकीत अमुक अमुक गोष्टी बोलाव्या लागतात, तसंच तुम्ही बोललात की काय की भ्रष्टाचार आम्ही संपवू मिटवू, मिटताना तर मला काही दिसत नाही आहे। नक्कीच ताई, तुम्ही आज दिल्लीला जाताय हे सगळे पुरावे घेऊन, तुमचं काही बोलणं झालंय वरिष्ठ पातळीवरती या संदर्भात? कोणाशीच नाही, पण मी ईमेलवरनं त्यांच्या कालच सकाळी ऑफिसला रिक्वेस्ट पाठवून दिली आहे। ही सगळी माहिती त्या ईमेलमध्ये टाकली आहे। आता त्यांच्या ऑफिसकडनं त्यांना वाटत असेल तर मेसेज येईल। आता त्याच्यापेक्षा जास्त मी काही करणार नाही ना। मी कोणालाही सांगितलंय, कोणालाही बोलले नाही आहे, पण आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की त्यांच्या ऑफिसकडनं बोलवणं आलं ठीक, नाही आलं मी तिथे जाऊन हजेरी लावणार आहे। तरीही नाही दिलं तर मी पेपर्स तिथे ठेवून येणार आहे त्यांच्या ऑफिसमध्ये। पण या पुढचं पाऊल नेमकं तुमचं मग काय असणार आहे? हा सगळा लढा तुम्ही पुढे कसा घेऊन जाणार? येत्या 8 दिवसात मी हायकोर्टामध्ये हे पिटिशन मूव्ह करते, आणि अतिशय शांतपणे जसं सिंचन घोटाळा मी लढले होते तसंच लढणार आहे। पण यावेळेस कोर्टाला मी विनंती करणार आहे की कुठच्याही सरकारला, ना राज्य सरकारला ना केंद्र सरकारला, ही चौकशी बंद करण्याचे अधिकार हे फक्त कोर्टाकडे असावे। जसं सिंचन घोटाळ्यात झालं, क्लोजर रिपोर्ट फाईल केला गेला आणि कोर्टात ती माझी पिटिशन डिसमिस करून घेतली, तर आत्ताच्या घटकेला मी विनंती हीच करणार आहे की यापुढे भ्रष्टाचारावर लढायचं की नाही हे मी त्याच्यानंतर ठरवेन। तुम्ही हे सगळे पुरावे बाहेर काढले, जगासमोर आणले, यानंतर राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते ज्या पद्धतीची भाषा तुमच्याबद्दल वापरतायत आणि जी टीका करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेतली आणि अजितदादांचा राजीनामा का मागतायत असा सवाल सुद्धा ते उपस्थित करतायत। कसं असतं की तत्ववादी लोक असतात ना, त्यांना त्यांची भाषा येते, ते भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतात, लढतात। आता एखादा पक्षच जर जमीन लुटण्यात, गायरान जमिनी लुटण्यात, खंडणी मागण्यात, पैसे लुटण्यात जर असेल तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते पण तसेच असतात। त्यामुळे त्यांना ती एकच भाषा येते गुंडागिरीची, त्यांना खंडणी मागणं, त्याच्यामधनं रिचार्ज करणं, सुपारी घेणं, ही सगळी भाषा त्यांच्या तोंडी शोभते। तर मला त्यांच्याकडनं वेगळी काहीच अपेक्षा नाही, ही यांची बुद्धीच तशी आहे, त्यामुळे ते बोलत असतात। त्यांना त्यांचं काम करू दे, मला माझं काम करू दे। तुम्ही सध्या महाराष्ट्राच्या वन विमेन अपोजिशन या पद्धतीनं काम करताय, बरेचसे मेसेजेस फिरतात, त्याबद्दलचे व्हायरल सुद्धा होत आहेत। हा लढा नेमका पुढे कशा पद्धतीने घेऊन जाणार आहात? खरं तर ना, प्रत्येक राज्याला अतिशय स्ट्रॉंग विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे। जर योग्य काम व्हायचं असेल, भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर ते करणं गरजेचं आहे। आत्ताच्या घटकेला विरोधी पक्ष येतात, 1-2 डायलॉग मारतात, गायब होतात,
एकाही व्यक्तीला मी गेल्या 5-10 वर्षात लढताना बघितलं नाही आहे. कारण प्रत्येकाच्या फाईल्स आहेत आणि त्या प्रत्येकाच्या फाईल्स यांच्याकडे आहेत. ईडी आणि EOWचं सगळं सुरू होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला असंख्य ॲक्टिव्हिस्ट जे लढत आहेत, आता विजय कुंभार लढत आहेत पुण्याला, मी लढतेय, अशाच लोकांनी आता विरोधी पक्षाची भूमिका करणं सुरू केलंय. असं लोकांचे असंख्य मेसेजेस येत आहेत मला. एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे, भ्रष्टाचाराचा विषय आलाय म्हणून. मालवणमध्ये निलेश राणे सध्या ॲक्टिव्ह मोडमध्ये, ॲक्शन मोडमध्ये आहेत. भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी धाड टाकली आणि एक व्हिडिओ सुद्धा तयार केला. त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्याचा त्यांचा दावा आहे आणि रवींद्र चव्हाण यांच्यावरती आरोप केले. ते येऊन गेले आणि त्यानंतर अशा घटना गोष्टी घडू लागलेल्या आहेत. अंगावर पैसे लोक बाळगतात कार्यकर्ते, असा आरोप करतात. नाही, एकतर हे पैसे वाटप करणं हे मुळात इतकं चुकीचं आहे आणि याला आपण लोकशाही म्हणूच शकत नाही आणि भाजप ते सर्रास करते, यातही काही शंका नाही. आपण मला गंमत अशी वाटते की ह्याच निलेश राणेंचे वडील आणि भाऊ हे देखील भाजपमध्ये आहेत. तर त्यांनी सुद्धा खरं तर रवींद्र चव्हाणांना सांगायला हवं होतं की असे पैसे बिसे ठेवू नका. पण मला वाटतंय की सगळेच जण आहे ना, जेव्हा विरोधी पक्षात असतात ना तेव्हा अमुक आरोप करतात आणि नंतर मग अचानक गप्प होतात. म्हणजे कालच मी एक व्हिडिओ देखील ट्विट केला होता. शरद पवार म्हणाले होते कोणे एकेकाळी की दोनदा तुम्ही मतदान करा निवडणुकीत आणि बोटावरची शाई पुसून टाका. आता ते संत झाले. आता भाजप विरुद्ध आरोप करतायत, संविधान वाचवण्याच्या गप्पा करतायत. तसंच भाजप जेव्हा विरोधी पक्षात जाईल तेव्हा ते सुद्धा संत होतील. तर हे राजकारणाची वस्तुस्थिती आहे की सगळे राजकारणी एका माळेचे मणी आहेत. रवींद्र चव्हाण म्हणतात की खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय निलेश राणे यांच्याकडून आणि जे काँग्रेसने केलं तेच ते करतायत. नाही, खोटा नॅरेटिव्ह कसं शक्य आहे? आता तिथे तर ॲक्च्युली पैसे ठेवलेले आहेत. त्यांनी तर इतकंही सांगितलं होतं की त्याच्यावरचे म्हणजे माझ्या एका माणसाने फक्त एका माणसाने त्याला हात लावलाय, याचा अर्थ तुम्हाला फिंगरप्रिंट्स घ्यायचे तरी घ्या, त्याच्यावर तुम्हाला कोणाचे फिंगरप्रिंट मिळतील ते तपासा, विच इज अ फॅक्ट. आणि हे करून जर पण त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का? इलेक्शन कमिशनमध्ये ताकद तरी आहे का? त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये ताकद तरी आहे का लढण्याची? किंवा याच्यात खरंच गुन्हे दाखल करायची? नाही करू शकणार. रवींद्र चव्हाणांवर गुन्हा दाखल करण्याची कुठच्याही इलेक्शन कमिशनच्या माणसामध्ये ताकद नाही आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही जे पुरावे बाहेर काढले यानंतर अजित पवारांना सुद्धा प्रसारमाध्यमं वारंवार प्रश्न विचारतायत आणि तुम्ही जी भूमिका घेताय ती सुद्धा त्यांच्यासमोर मांडली जाते. अजित पवार या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं एक विधान समोर येतं आहे आणि ते म्हणतात की राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. आता ते कोणाला म्हणतायत मला माहीत नाही. ते जर देवेंद्र फडणवीसांना म्हणत असतील तर त्यांचा प्रॉब्लेम आहे तो. पण मला खरंच वाटतं की जो व्यक्ती काकाचाही होऊ शकला नाही तो कोणाचा होऊ शकेल का, हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःनीच द्यावं ना. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेत आणि हे सगळे पुरावे घेऊन आता अंजलीताई दमानिया या दिल्लीला रवाना होत आहेत. आज गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करणार आहेत. नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.